राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा 11 डिसेंबरला होणार आहे। भाजपचे 12, शिंदेच्या शिवसेनेचे 9, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। तर यामध्ये कुणाची वर्णी लागणार, कुणाचा पत्ता कट होणार या संदर्भातलं स्पष्टता ही लवकरच मिळणार आहे। विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू। मी असेन किंवा नसेल, पण राज्यातल्या लाडक्या बहिणींचा नक्की समावेश त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीकडे सीझन महिला पॉलिटिशियन आहेत, 3-3, 4-4 टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत। आजही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत। मागच्या टर्म मध्येही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या होत्या। त्यामुळे येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात नक्की दिसतील। देखो इस हफ्ते में जो एक हफ्ते के अंदर सारी चीजें जो है क्लियर हो जाएगी। मंत्री पद किसको चाहिए मिलना है वो हो जाएगा, साथ साथ जो है कौन सा पोर्टफोलियो किसको देना है वो भी तय हो जाएगा। देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर। मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होते, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी, आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबर मध्येच करा, पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल, पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे। आणि याच विषयी बोलूयात। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल त्याचं उत्तर जवळपास निश्चित झालेलं आहे। 11 तारखेला बहुधा हा विस्तार होईल, मात्र कोणत्या पक्षाला किती जागा सुटतील, कोणत्या पक्षाकडून धक्कातंत्राचा वापर केला जाईल, कोणत्या मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल, कोणत्या पक्षातून कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे अनेक प्रश्न आहेत। काय या प्रश्नांची उत्तरं सध्याच्या घडीला मिळू शकतात? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली। त्यानंतर आता फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल याची चर्चा खरं तर लागली आहे, सर्वत्वात रंगली। मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार हिवाळी अधिवेशनाच्या आधी म्हणजेच 11 तारीखला खरं तर मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती कुठेतरी आता तिन्ही पक्षाकडून करण्यात येते आहे। तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते पुन्हा एकदा बसतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं किती मंत्रिपदं जी आहेत ते विस्तार करावं याबाबतचा निर्णय होईल। मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार भाजप जवळपास 11 ते 12 मंत्री जे आहेत ते यावेळी शपथ घेऊ शकतात। त्यामध्ये भाजपचे जे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना देखील या मंत्रिमंडळात सहभाग त्यांचा होऊ शकतो। त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार असतील, अतुल आपण जर बघितलं असेल तर सुधीर मुनगंटीवार, त्याचसोबत राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यासारखे महत्त्वाचे नेते जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील। तर नव्या मंत्र्यांना देखील या ठिकाणी संधी दिली जाणार आहे। त्यामध्ये नितेश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील त्यांचा समावेश असेल। त्यासोबत भाजपकडून महिला आमदारांचा देखील या मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो। त्यामध्ये पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ यांची नावं सर्वाधिक आघाडीवर आहेत। तर अजित पवार यांच्याकडून जुने जे मंत्री आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल। त्यामध्ये धनंजय मुंडे असतील, त्याचसोबत अदिती तटकरे असतील, असे अनेक जे मंत्री जे राहिलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते। तर एकनाथ शिंदे यांच्याकडून उदय सामंत, दीपक केसरकर, नाही खरंय। त्यामुळे आता कोणत्या पक्षाकडनं कोणाला संधी दिली जाणार, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार आणि कोणता पक्ष किती प्रमाणात धक्कातंत्राचा वापर करणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।